बघ चालूच आहे त्याचाच मोबाईल आहे. अरे 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 नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. काल आमच्या गावामध्ये गणेश जयंती खूप सुंदररित्या साजरी पार पडली आणि त्यानंतर आजचा दिवस आहे साटलेवाडी SPL प्रीमियर लीग 2025 पर्व दुसरं. आणि तुम्ही पाहू शकता आमच्या होम ग्राउंडमध्ये आता सर्व आमच्या क्रिकेटप्रेमी रेडी झालेले आहेत. आता थोड्या थोड्यात आमची पूजा उद्घाटन सुरू होणार आहे. आणि तसं ते क्रिकेटप्रेमी बघा 8 संघ गावामधले आहेत आमचे आणि खूप सुंदररित्या ग्रामस्थांनी आम्हाला सोय करून दिलेली आहे ती टी-शर्टची. आपुलकीचा आनंद क्रिकेट स्पर्धा. तर मित्रांनो, या आनंद लुटायला आणि थोड्या थोड्यात आपण बघूया आमची ही SPL प्रीमियर लीग. तुम्हाला आवडली तर नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवरती तुम्ही जर नवीन असाल तर नक्की शेअर करायला, लाईक करायला, कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तोपर्यंत बाय बाय, मिळू थोड्या वेळामध्ये मित्रांनो. बोला मला 2 शब्दामध्ये बोलू शकता. काय झालं जिंकतो ना ते. हा बस का आपल्या संघाला जो सेल अशा मार्गदर्शन करावं थोडक्यात. काय ना आपल्याला मी पुढे जायचं आहे, त्या उत्साहाने आपल्याला सर्वांनी वाटचाल करायची आहे. धन्यवाद. तसंच उपकर्णधार दिनेश उदरे यांनी पण मार्गदर्शन करावं. तुम्ही मार्गदर्शन करा. काय अपेक्षा आपल्या संघाकडून काही आपल्याला फायनलपर्यंत जायचं आणि आपल्या गावामध्ये आपल्याच गावामध्ये असं टुर्नामेंट आपली SPL असते मला, परंतु आपल्याला विजय प्राप्त करून आपलं नाव पुन्हा एकदा पुढच्या वर्षी सुद्धा काढता आलं पाहिजे. असं काय मार्गदर्शन करा की आपल्या संघाला की विजय होईल असा. ठीक आहे. आपली SPL साटलेवाडीमध्ये आयोजित केलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपली तोरणा टायगर तोरणा टायगर टीम आहे. तर आज आपले सर्वच खेळाडू पण आहेत, बॉलर पण आहेत. तर आपल्याला आहे ना फक्त जोशमध्ये खेळायचं आहे. आपल्याला माहिती आहे सगळ्यांमध्ये कसं कसं खेळाडू आहेत. बरोबर. हा सगळं म्हणा गेलं तर आपण पण लगा नाही बरोबर. म्हणजे तुमच्या मनात आपला करायची, आपल्यातून कोणतरी चांगला खेळाडू बनेल आणि पुढे काहीतरी आपल्या गावासाठी करेल या अपेक्षेने आपण खेळूया. धन्यवाद तुम्ही मार्गदर्शन केल्याबद्दल. तसेच आपल्या साटलेवाडी संघाचे माजी कर्णधार अल्पेश आगरी त्यांनी सुद्धा 2 शब्दाचे मार्गदर्शन करावं. कारण यामध्ये ज्येष्ठ क्रिकेटर पण आपल्यासोबत आणि तरुण पिढी पण आहे. त्यांना काय तुम्ही 2 शब्दांनी सांगाल? माझं म्हणणं एवढंच आहे की आपण पहिला वर्ष होता त्या टायमाला आपणच फायनल मारली होती आणि आता वर्ष दुसरं आहे. फक्त संघाचं नाव बदललेलं आहे. संघाचं नाव बदललेलं आहे. तर आपण सगळ्यांनी मेहनत करून ह्याही वर्षी आपणही नंबर मारू अशी आपण आशा ठेवतो. हा, खूप सुंदर विचार आहेत. आपण ह्या वर्षी आपण पार पाडू. धन्यवाद. तसेच आमचे शैलेश पार्क माझे प्रिय मित्र अंधेरीवरून आपल्यासाठी खास आलेले आहेत ते 200 किलोमीटर दूर. तुम्ही काय मार्गदर्शन कराल आपल्या संघाला? फक्त गेम म्हणून खेळूया, विजय तो ते ठरवतोय. आपण प्लॅनिंग आपली जी आहे ती आपण बरोबर आखू. म्हणजे कोणाला कळू नाही द्यायची आहे. आपल्याला काय करता येईल ते आपण खूप प्रयत्न करू. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. व्हिडिओ आहे व्हिडिओ. बघा थांब. हॅलो हॅलो हॅलो. सर्व आलेल्या टीमने मैदानाचा पिछा ताबा घ्यावा. सर्वांना आनंद फिरू दे, सर्वांना सुखात राहू दे. महादेव. गणपती बाप्पा.
तर अशा प्रकारे सातेवाडी SPL प्रीमियर लीगचं उद्घाटन झालेलं आहे. तर चिल्लर पार्टी एक मनोरंजक सामना. पियुष बुधार कप्तान आणि पियुष केमले कप्तान आणि पियुष बुधार टॉचमॅन झालेले आहेत. तर कप्तान काय तुम्ही निर्णय घेता, फिल्डिंग का बॅटिंग? फिल्डिंग. तर पियुष बिनबा 2 धावा. प्रथम चेंडू खूप सुंदररित्या केला होता हर्ष बुधार याने. एक सुंदर असे गोलंदाजी करताना आपण पाहत आहोत आणि सुंदर असा कटाळलेला चेंडू तुम्हाला वाटतं हवेमध्ये आणि गेलो तेव्हा आणि हा सुटलेला गेलाय आणि गचाळ क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल ते. आणि हा पुन्हा बापाचं नाव रोशन केलेलं आहे. सुंदर असा पकडला चेंडू आणि छोटे उत्साह चाहे उमर किती भी हो, वय किती असो, परंतु संपूर्ण खेळाला गावाची महिलाचे पुत्री सुद्धा पाहू शकता समोर लाका बंधू आणि मला वाटतं ते 3 गोल झालेत. सरस स्टेज आल्यावर आणि पुढे चेंडू शेवटचा चेंडू स्टेज लाकड्यांचा मला आणि दोन्ही संघाच्या खेळाडूंनी स्टेज झाल्यावर दोन्ही संघाच्या खेळाडूंनी स्टेज झालं. आनंद पाहू शकता तुम्ही. हे सर आपल्या लहान चिल्लर पाटील आनंद यायचा वेळ आहे आणि ही सुद्धा ही आणि ही अशी वेळ फक्त एकच धाव देऊ शकतो. त्याचा अजून दोनदा सामना करावा लागेल चिल्लर एक संघाचा. त्याने विजयाचा भान घेऊन जावं. दोन्ही संघ इथे यावं. आणि मोठा पहिलाच मोठा आणि पाठीमध्ये चांगलं फिल्डिंग करताना तो आणि संतोष पवार मोठा भुवा आपली अशी डायमंड त्याच्या चालवलाय आणि आम्हाला आता विकास आहे ना काही समजलाय चेंडू आणि जोरी झाले विकास आणि प्रशांत आवला तर पुन्हा एकदा प्रशांत आणि चांगला असा कटायला चेंडू पसंत लागला. अगदी नावाजलेले फलंदाज आहेत जय शिवराय वॉरियर्स मधून विश्वेश हरेकर आणि विश्वेश सचिन आणि उंच मारला चेंडू पाहूया काय करत आणि मला वाटतं आणि गच्छान क्षेत्ररक्षण झालं शेवटपर्यंत एसपोरा सुद्धा किंवा साटलेवाडी टीमचे कुठे पण क्रिकेटचा सामना सुद्धा रायगड होता आणि पुन्हा असं व्हायला केलं आणि मला वाटतं कटन बोर आणि काही गच्छान क्षेत्ररक्षण होते. आता पेटला आय सर सरळ इझी टाकला ले पट्टा गोलंदाजी विश्वेश हरेकर यांच्याकडून षटकार आंब्याच्या चेंडू मला वाटते अशोक बुधर आपल्या संघाला विजय मिळवून देतात. मला वाटतं आणि मला वाटते साठले वर्सेस पांढरंग बुधर. हो सुंदर सुंदर.
अखंड समृद्धी राणे यांच्याकडून प्रत्येक सामन्याला समाविष्ट किसन आणि चांगला काही समजला नाही मला वाटतं शैलेश पवार आणि मला वाटतं राजाराम आगरे जय शिवराय वॉरियर्स आणि या चांगला कटवलेला चेंडू मला वाटतं पाहूया आणि आऊट झालेला आहे. धावसंख्या एकने पण धावसंख्या झाली होती ती सहजही नाही मॅच आहे आणि या चांगला असा मारला चेंडू मला म्हणता लागेल आणि या प्रेशर मध्ये कधीच खेळत नाही अल्पेश मला वाटतं षटकार मारणार असं वाटतंय पाहूया मला माहिती मॅन ऑफ द मॅच म्हणून अल्पेश आगरे पडलास तरी चालेल मला अडवायचा तू आहे ना बच्चे पार्टी तू घरी चल फेब्रुवारी 2025 रोजी साठलेवाडी येथे पर्व 2चे IPL आणि SPL खेळवल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद आभार मानतो. या सिरीज मध्ये बेस्ट फलंदाज गणेश लाखव व्हिडिओ चालू व्हिडिओ चालू आहे. 3 नंबरची ट्रॉफी ही राजगड रॉयल आपण 2-3 नंबर फायनलची उत्सुकता लागलेली आपल्या सर्वांना उत्सुकता लागलेली आहे ती म्हणजे
एक नंबर ट्रॉफी आई एकवीरा आज गणेश जयंतीच्या निमित्त आज राबवलं आणि ते करण्यासाठी लास्टपर्यंत सर्वांनी म्हणजे असं सहकार्य करून एक सुट्टीने ठेवून आपल्या SPLचं साथ देऊन आज ट्रॉफीपर्यंत सर्व एक सुट्टीनेच राहून तसेच्या तसेच राहून आज ट्रॉफीचं आवरण केलं त्याच्याबद्दल खूप खूप सर्वांना धन्यवाद देतो. आणि आज मी सर्वांनी कॅप म्हणून प्रेझेंट केली होती. मी जनसेवकचा अर्थ फक्त येतो मी सर्वांना सहकार्य करतो म्हणून मी जनसेवक म्हणून माझ्या लोगो आहे. कधी इझी काम स्वतःला कोणत्याही अडचणी आलं तर दीपक पवारला कॉल करू शकता. जेवढं माझ्याकडून होईल ते मी सहकार्य करतो. पहिले सर्व माझ्या पिलांना एवढंच सांगितलं होतं. आज मला एक चांगला क्रिकेटचा अनुभव असलेला माझे उपकॅप्टन विलास खाडेकर यांचा अनुभव घेऊन आपण फायनलपर्यंत मजल मारायची आणि माझ्या सर्व सहकार्यांनी ती मजल मारायची.